हरिओम. आज शुक्रवार 3 जुलै 2026, संकष्टी चतुर्थी. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की सद्गुरूची कामगिरी. ऐकूया ना. सद्गुरूची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात. आपलं चुकतं कुठं ते सद्गुरू सांगतात. सद्गुरू आपल्याला मार्गाला लावतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला. सद्गुरू जाग करण्याचं काम करतात. मला करायचंच काही उरलं नाही असं ज्यानं म्हटलं त्याने सद्गुरू खरोखर केला असं म्हणावं. एखादा सुखवस्तुगृहस्थ मी स्वस्थ आहे असं म्हणतो, पण ते काही खरं नाही. मन जोवर गिरक्या मारतं तोपर्यंत तो स्वस्थ आहे असं नाही म्हणता येणार. शिष्याच्या भावनाच गुरुला गुरुपद देतात. जो शरण जातो त्याचा कार्यभार सद्गुरू उचलतो. ज्याची दृष्टी रामरूप झाली तोच खरा गुरु. जे चिरकाल टिकतं ते गुरुपद समजावं. खरोखर सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत नामच होय. गुरुने सांगितलेलं अक्षरशः पाळणं हेच खरं साधन. संत कुणालाही देहाने कायमचे लाभले नाहीत. संतांना भगवंताचा जो ध्यास असतो तो महत्वाचा आहे. पुष्कळांना संतांची गाठ पडते, परंतु सत्संगतीचे महत्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जे व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही. आपली जी कर्तव्य ठरली आहेत ते आपण बरोबर करावीत. व्यापार थोडक्या प्रमाणात केला तर पुढे वाढतो. त्याप्रमाणे कर्तव्य करत गेल्याने फलाची आशा आपोआप सुटेल. आपलं कर्तव्य कोणतं ते सद्गुरू आपल्याला दाखवून देतात. रथ आहे खरा, पण जर त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल तर रथ कुठेतरी जाईल ना. केवळ गाडी माझी आहे म्हणून ती मालकाला चालवता येणार नाही. साधी बैलगाडी सुद्धा चालवता येणार नाही. आपला देह मनुष्य आपल्या मनानेच चालवतो आणि खड्ड्यामध्ये पडतो. सद्गुरू हे गाडीवानाचं काम करत आहेत आणि मग आपल्या देहाची गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात की नाही. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावं आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावं. मग कसला धोका होणार नाही. आपल्या नशिबात जेवढं मिळवायचं असेल तेवढंच आपल्याला मिळणार. अशी वृत्ती बनवून आपलं हवेपण कमी होईल. मनाची वृत्ती झाली की जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असं आपल्याला वाटू लागेल. आणि असं वाटू लागलं की समाधान चालत घरी येईल. पण हे सगळं होण्यासाठी आपल्या अंतःकरणाची शुद्धता हा पाया आहे. संत चरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.